चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। लवकरच येत्या 19 मार्च 2026 या दिवशी गुढीपाडवा आलेला आहे आणि आपल्यास माहिती असेल की गुढीपाडवा आपला 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असतो। अत्यंत हा शुभ मुहूर्त मानला जातो कारण की या दिवशीच आपल्या नवीन मराठी भाषेचे स्वागत तर आपण करतो, सोबत गुढी देखील आपण घरामध्ये उभारतो, पण सोबतच सगळ्यात महत्त्वाचं या दिवशी नवीन गोष्टीचा शुभारंभ करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो किंवा शुभ गोष्टी खरेदी करण्यासाठीचा हा दिवस खूप महत्त्वाचा असतो। त्यामुळेच आपल्याला इतर गोष्टी जर करायच्या आहेतच किंवा खरेदी असेल शुभ गोष्टी ती तुम्ही करू शकता, पण सोबतच आपल्याला माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी किंवा वर्षभर येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, धन, धान्य, ऐश्वर्य टिकून राहण्यासाठी, एकंदरीतच काय तर लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला अत्यंत प्रभावी अशा आपल्याला 7 कवड्यांचा अत्यंत प्रभावी तोडगा करायचा आहे गुढीपाडव्याच्या दिवशी। दिवसभरात तुम्ही हा उपाय तोडगा करू शकणार आहात। अत्यंत साधा सोपा असा उपाय तोडगा असणार आहे। तो उपाय तोडगा कशा पद्धतीने करायचा आहे, त्यावर सेवा काय करायची आहे, कशा पद्धतीने ते आपल्या देवघरामध्ये असेल किंवा इतर ठिकाणी कशा पद्धतीने स्थापित करायचं आहे, त्याबद्दल संपूर्ण माहिती मला आजच्या व्हिडिओत भेटणार आहे। नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। तर मंडळींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गुढीपाडवा हा अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो। इतरही वर्षभरामध्ये खूप शुभ मुहूर्त येतात, पण गुढीपाडवा पण हा एक शुभ मुहूर्त आहे आणि तो तर नुकताच येणार पण आहे। आता ज्यांच्या देवघरामध्ये किंवा ज्यांच्या घरामध्ये कवड्या नसतील त्यांनी नक्कीच या गुढीपाडव्याला कवड्यांची खरेदी करावी। खरं सांगते, आदल्या दिवशी जर केलं तर आदल्या दिवशी अमावस्या आहे, त्याच्यापेक्षा तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी अमावस्या संपली, सकाळी सकाळी थोडी अमावस्या संपणार आहे त्या दिवशी, तर अमावस्या संपल्यानंतर तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी दिवसभरामध्ये कवड्या खरेदी नक्कीच कराव्या, कारण की माता लक्ष्मीला प्रिय असणारी ही कवडी असते। आई तुळजाभवानीला सुद्धा प्रिय असणारी ही कवडीच आहे। त्यामुळे सांगते की खूप जणांच्या देवघरात कवड्या आहेत, पण तरी सुद्धा नसतील आणि सोबतच तुम्हाला जर समजा अगोदर कवड्या तुम्ही स्थापित केलेल्या आहेत पण त्या थोड्या खराब झालेल्या आहेत किंवा त्याला कीड लागली आहे, भंगलेल्या आहेत किंवा तुम्हाला बदलायचे असतील तर नक्कीच गुढीपाडव्या दिवशी तुम्ही नक्कीच बदलू शकता आणि नवीन कवड्या तुम्ही स्थापित देवघरामध्ये करू शकता। आता कवड्या ह्या कशा घ्यायच्या आहेत आपल्या दुकानातून ते तुम्हाला सांगते। जर तुम्हाला दिंडोबे स्वामी समर्थ केंद्रातून जर तुम्ही कवड्या घेतला तर अतिशय उत्तम, तिथे पण तुम्हाला ह्या कवड्या भेटून जातील आणि त्यावर सेवा काय करायची हे पण तुम्हाला त्याच्यावर लिहून दिलेलं असतं। आता मी पण ज्या कवड्या घेतल्या आहेत बघा, ह्या 7 कवड्या आहेत बघा, ह्या कवड्या आहेत माझ्या, ह्या 7 कवड्या आहेत आणि याच्यामध्ये 1 रुपयाचं नाणं आहे। तर ह्या पहिल्या पांढऱ्या कवड्या होत्या, या पूर्ण या बघा अशा पूर्ण पांढऱ्या कवड्या होत्या, पण याला पिवळ्या केल्या आहेत हळदीने। आता जर तुम्हाला ऑलरेडीच पिवळ्या कवड्या जर मिळाल्या, 7 कवड्या पिवळ्या कवड्या मिळाल्या धार्मिक दुकानात कुठेही, अतिशय उत्तम। जर नाही भेटला तर तुम्ही 7 कवड्या ज्या आहेत त्या पांढऱ्या घेऊ शकता आणि त्या तुम्हाला हळदीने पिवळ्या करून त्यावर सेवा करायची आहे। आता तुम्हाला सांगितलं की आपण ज्यावेळेस तुळजाभवानी मातेच्या मंदिरात जातो आपण तुळजापूरला, त्यावेळेस बघा तिथे कवड्यांच्या माळा असतात, खूप जणांच्या गळ्यामध्ये कवड्याची माळ असते। तर ही माता लक्ष्मीला प्रिय असणारी, खूप अतिशय प्रिय असणारी ही कवडी आहे आणि सोबतच आपल्या आई भगवतीला सुद्धा प्रिय असणारी ही कवडी आहे। त्यामुळे आपल्या घरामध्ये जर आपण ही पंचोपचार पूजा अर्चा सेवा करून जर आपल्या देवघरात जर आपण ह्या कवड्या स्थापित केल्या तर माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद आपल्या सोबत राहतो। सोबतच आपल्या घराला वाईट बाधा, नजर बाधा, वाईट इतर शक्तींचा सुद्धा काही त्रास होत नाही आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या घरात जी काही लक्ष्मी येते आहे, धनधान्य जे काही ऐश्वर्य आपल्या घरामध्ये येत आहे ते घरात टिकून राहतं आणि भरभराट आपल्या घराची होत असते। त्यामुळेच आपल्याला ह्या 7 कवड्यांचा अतिशय प्रभावी उपाय तोडगा, साधी सोपी पद्धत आहे, सेवा आहे, पण अत्यंत प्रभावी आहे, अतिउच्च कोटीची आहे। तर नक्कीच तुम्ही या गुढीपाडव्याला या 7 कवड्या खरेदी करून त्याच्यावरती तुम्हाला सेवा करून ते देवघरात स्थापित करायचे आहे। आता तुम्ही देवघरात पण स्थापित करू शकता किंवा जर तुमचा व्यवसाय असेल, बुटीक असेल, ऑफिस असेल किंवा एखादं पार्लर वगैरे असेल तर तिथल्या त्या तुमचं जे काही तिजोरी किंवा गल्ला असेल त्या गल्ल्यात सुद्धा तुम्ही हे कवड्या ठेवू शकणार आहात। ते तुम्हाला कसे ठेवायचे आहे सेवा करून ते पण तुम्हाला सांगते, कारण की खरंच सांगते भरभराट होण्यासाठी, घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य टिकून राहण्यासाठी अत्यंत प्रभावी हा तोडगा उपाय आपल्या केंद्रात सांगितला गेलेला आहे। आता काय करायचं तुम्हाला सांगते। तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुम्ही पांढऱ्या कवड्या 7 कवड्या धार्मिक दुकानातून विकत घेऊन या किंवा तुम्ही जर जवळपास दिंडोबे स्वामी समर्थ केंद्र असेल तर तिथे विचारा स्टॉलवर, तुम्हाला तिथे कवड्यांची सेवा, कवड्या स्थापित करायच्या आहेत म्हणायचं आम्हाला देवघरामध्ये, तर आम्हाला ते कवड्या हव्या आहेत म्हणायचं। तर ते तुम्हाला पॅकेट देतात, त्याच्यामध्ये 7 कवड्या वगैरे सगळं काही असतं। तर त्या 7 कवड्यांचं ते आपल्याला पोटली म्हणजे पिशीमध्ये असतं ते सर्व साहित्य घ्यायचं आणि त्यावर सेवा सुद्धा दिलेली आहे। आता ज्यांना शक्य नाही आहे, ज्यांच्या जवळपास केंद्र नाही आहे, त्यांना मी सांगेल तुम्ही दुकानातून घ्या 7 कवड्या पांढऱ्यावाल्या, त्या घ्या आणि ते तुम्हाला घरी आणायच्या आहेत। गुढीपाडव्या दिवशी आणल्यानंतर शुभ मुहूर्त आहे त्या दिवशी आणि या दिवशी आपण ही कवडी आणल्यानंतर काय करायचं, त्याला आधी स्वच्छ धुवून वगैरे घ्यायचं आहे। देवपूजा आपली सकाळी होऊनच जाईल,
देवपूजा झाल्यावरती धूप दीप लावायचं देव्हाऱ्यामध्ये आणि त्याच्या समोर पाटावर किंवा चौरंगावर लाल कपडा अंथरायचा आहे आणि समोर तुम्हाला एका ताम्हणामध्ये या 7 कवड्या ठेवायच्या आहेत. 7 कवड्यांना तुम्हाला माता लक्ष्मीचा मंत्र म्हणून किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय 99 मंत्र म्हणून तुम्हाला त्यांना अभिषेक घालायचा आहे. स्वच्छ धुवून वगैरे घ्यायचे आहेत. ते घेतल्यानंतर तुम्ही पंचामृताने सुद्धा त्यांना स्नान घालू शकता, मग साध्या पाण्याने सुद्धा स्नान करू शकता. स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहे ते केल्यानंतर आणि ते जे काही अभिषेकाचं पाणी तीर्थ असेल ते तुम्हाला झाडांना टाकून द्यायचं आहे, फक्त तुळशीचं झाड सोडून. हे केल्यानंतर तुम्हाला परत त्या कवड्या ताम्हणात घ्यायच्या आहेत. त्या घेतल्यानंतर काय करायचं, तर पांढऱ्या कवड्या आहेत समजा, तर पांढऱ्या कवड्यांचं काय करायचं, थोडीशी हळद घ्यायची, हळद आणि त्याच्यात थोडंसं पाणी मिक्स करायचं. जर घरात केशर असेल तर केशर सुद्धा तुम्ही त्यात मिश्रित करायचं आहे किंवा केशरयुक्त हळद जर मिळाली तर अतिशय उत्तम. ती थोडी पाण्यात मिक्स करायची, लपथपी त्याचा लेप करायचा आणि या कवड्यांना तुम्हाला तो पूर्णपणे लावायचा आहे कवड्यांना, कारण की या पांढऱ्या कवड्या आहेत आणि आपल्याला पिवळ्या कवड्या करून त्यावर सेवा करायची आहे म्हणून सांगते आहे. तर आपल्याला या कवड्या ज्या आहेत त्या पूर्ण हळदीने पिवळ्या करायच्या आहेत. आता ह्या माझ्या मला वाटतं एक 2 वर्ष 3 वर्ष झाले असतील या कवड्या देवघरामध्ये आहेत आणि ह्या पांढऱ्या होत्या, ह्या पिवळ्या करून करून ह्या पूर्ण पिवळ्या झालेल्या आहेत. तर आता त्याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ताम्हणात त्या कवड्या घ्यायच्या, हळदीने पूर्ण त्याच्यावरती लेप लावायचा आणि तिथेच ताम्हणामध्ये आपल्याला ह्या अशा पद्धतीने ठेवायच्या आहेत. तुम्ही एका समोरासमोर जर मांडणी करून ठेवली ताम्हणात तर अतिशय उत्तम. ठेवायच्या, त्याची पंचोपचार पूजा करायची, म्हणजे प्रत्येक कवडीला हळद कुंकू अक्षदा व्हायची आहे, फुलं व्हायची आहे, धूप दीप दाखवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ज्या कवड्या आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 1 रुपयाचं नाणं सुद्धा ऍड करायचं आहे घरातलं, ते घ्यायचं आणि ह्या 7 कवड्यांचं काय करायचं आणि 1 रुपयाचं नाणं हळदीने पूर्णपणे त्याला लेप केल्यानंतर थोडंसं वाळू द्यायचं, कारण की लगेच आपण जर सेवा करायला हातात घेतलं की ते पूर्ण लेप आपल्या हाताला लागू शकतो किंवा ते मोडू शकतो. तर त्याला थोडंसं वाळू द्यायचं. वाळल्यानंतर आपल्या घरामध्ये बघा एक असं वस्त्र असेल किंवा नवीन विकत पिवळं वस्त्र घेऊन या, ज्याच्यामध्ये तुम्हाला ह्या 7 कवड्यांची पोटली करून त्याची पोटली बांधून सेवा करून तुम्हाला ते तुमच्या देवघरात ठेवायचं आहे किंवा तुमचं व्यवसाय, दुकान, बुटीक, जिथे तुमचं लॉकर असेल, दुकानाच्या ठिकाणी, बुटीच्या ठिकाणी लॉकर पैसे तुम्ही तिथे ठेवता, तिथे ही पोटली तुम्हाला ठेवायची आहे. आता सेवा काय करायची याच्यावरती, तर एक प्रकारे तुम्ही या हळदीने लेप लावलेल्या कवड्या ज्या आहेत त्या तुम्हाला अशा छोट्याशा कपड्यामध्ये, पिवळ्या कपड्यामध्ये तुम्हाला ते ठेवायचे आहेत आणि ही पोटली हातात घेऊन तुम्ही त्याच्यावर सेवा करू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही कवड्या हातात ठेवून त्याच्यावरती मूठ बांधून तुम्ही ती सेवा करू शकणार, ज्या सेवा तुम्हाला त्यांनी सांगणार आहे. आता सेवा काय करायची तुम्हाला अशी हातात घेऊन, तर सर्वप्रथम तुम्हाला हातात पोटली घेतल्यानंतर किंवा ते कवड्या हातात घेतल्यावर त्यावर सेवा काय करायची आहे, तर सेवा तुम्हाला सर्वप्रथम स्वामींची 1 माळ करायची. त्यानंतर तुम्हाला 16 वेळेस श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. 16 वेळेस हातात घेऊन श्री सुक्तमचं पठण करावं. आपल्या नित्यसेवेची जी काही पोथी आहे त्याच्यामध्ये संस्कृत आणि मराठी दोन्हीमध्ये आपल्याला ते दिलेलं आहे श्री सुक्तम आणि ते तुम्हाला पठण करायचं आहे 16 वेळेस. 15 वेळेस पठण करायचं, 16व्या वेळेस पण पठण करायचं. फक्त जी काही फलश्रुती आहे ती 16व्या वेळेस शेवटी हात जोडून आपल्याला म्हणायची आहे. ते म्हटल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ह्याच्यावरती श्री सुक्तम 16 वेळेस म्हणून झाल्यानंतर तुम्हाला 16 वेळेस विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात हा मंत्र 16 वेळेस पठण करायचा आहे. त्यानंतर ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा महालक्ष्मीचा म्हणजे आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र हा पठण करायचा आहे 16 वेळेस. त्यानंतर तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही ह्याच्यावरती कुबेर मंत्र सुद्धा 16 वेळेस पठण करायचा आहे. कुबेर मंत्र सुद्धा नित्यसेवेच्या पोथीत दिलेला आहे, तो पठण करायचा आहे. त्यानंतर तुम्ही 99 मंत्र सुद्धा 16 वेळेस ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचय ह्याच्यावरती 16 वेळेस तो पठण करायचा आहे. तुम्हाला कुबेर मंत्र 16 वेळेस पठण केल्यानंतर तुम्हाला कमलात्मक मंत्र सुद्धा त्याच्यावरती 16 वेळेस पठण करायचा आहे. आता कमलात्मक मंत्र सुद्धा तुम्हाला नित्यसेवेच्या पोथीत भेटून जाईल, पण तो कमलात्मक मंत्र काय आहे, तर ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्धम प्रसम श्री महालक्ष्मी नमः अशा प्रकारे 16 वेळेस ह्याच्यावरती म्हणायचा. ते म्हटल्यानंतर तुम्हाला याच्यावरती हे सेवा पूर्ण झाली की ह्याच्यावरती तुम्हाला ही पोटली बांधायची आणि ही पोटली तुम्हाला देवघरामध्ये तुम्हाला आई भगवतीचा टाक असेल, मूर्ती त्याच्या बाजूला तुम्ही ठेवू शकता किंवा श्रीयंत्राच्या बाजूला तुम्ही हे पोटली ठेवू शकणार आहात. हे ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ही पोटली ठेवल्यानंतर गुढीपाडव्यापासून तुम्ही गुढीपाडव्याच्या संध्याकाळी माता लक्ष्मीचं ज्यावेळेस आगमन होतं प्रदोष काळामध्ये त्यावेळेस जरी ही सेवा केली, दुपारी तुम्ही कवड्या आणून घ्या, संध्याकाळी जरी तुम्ही सेवा केली, अभिषेक वगैरे सेवा जरी केली तरी सुद्धा चालणार आहे. आता याची पोटली करायची. पोटली बांधल्यानंतर ती तुम्हाला देवघरात सांगितली कुठे ठेवायची तिथे ठेवून द्यायची आणि त्यानंतर रोज तुम्हाला त्याची पंचोपचार फक्त पूजा करायची आहे. रोज पोटली खोलून कवड्या धुवायच्या नाहीत. एकदा
आपण आता गुढीपाडव्याला ती समजा आता आपण हळदीचा लेप वगैरे करून आपण त्याची सेवा वगैरे करून आपण ती देवघरात ठेवली समजा. त्यानंतर तुम्हाला रोज त्याची पंचोपचार पूजा करायची आणि त्याच्यानंतर येणाऱ्या प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी, मंगळवारी शक्यनंतर शुक्रवारी तरी का होईना, आपल्याला ही पोटली उघडायची आहे, कवड्या स्वच्छ धुवायच्या आहेत आणि परत तुम्हाला त्याच्यावरती फक्त एकच करायचं, त्याच्यावरती जी काही सेवा सांगितली स्थापित करण्यासाठी सांगितली. मग त्यानंतर गुढीपाडव्यानंतर प्रत्येक मंगळवारी पोटली ओपन करून कवड्या धुवायच्या, परत कवड्यांना हळदीचा लेप लावायचा आणि हातात पोटली बांधून किंवा कवड्या हातात घेऊन त्यावर फक्त 16 वेळेस श्री सूक्तमचं पठण करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये काय होईल, त्या कवड्यांमध्ये ऊर्जा ती ऊर्जा जी आहे ती कार्यान्वित होईल त्याच्यामध्ये आणि ती ऊर्जा आपल्याला ती प्रदान करेल. म्हणून सांगते, कुठली आपण यंत्र किंवा कुठले आपण तोडगे ज्यावेळेस आपण करतो त्याच्यानंतर एकदा स्थापित आपण ज्यावेळेस देवघरात केल्यानंतर त्याच्यानंतर सुद्धा त्याच्या योग्य तिथीच्या दिवशी आपण त्याच्यावर सेवा करणं खूप गरजेचं आहे, मंत्रसूत्र पठण करून. तरच ते यंत्र किंवा ते तोडगे काम करतात आणि आपल्याला त्याचे अनुभव येत असतात. नाहीतर एकदा आपण ते स्थापित केलं आणि परत त्याला उघडलंच नाही, धुतलं नाही किंवा त्याच्यावर काही जरी धुतलं समजा तरी पोटली बांधून लगेच ठेवून दिलं, त्याचा काहीच अर्थ नाही. त्याच्यावरती वेळोवेळी सेवा झालीच पाहिजे. मला परत सांगते, गुढीपाडव्याला आपण हे स्थापित केल्यानंतर जर समजा ज्यांना तर गुढीपाडव्याला मासिक धर्म आहे किंवा आम्ही बाहेर गावी आहोत, आम्हाला शक्य होणार नाही, तर तुम्ही नाराज होऊ नका. त्याच्यानंतर गुढीपाडव्यानंतर तुम्ही प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी शुभ दिवस असेल त्या दिवशी, मंगळवारी आणि शुक्रवारी शुभ दिवस असावा, चांगला दिवस असावा तिथीप्रमाणे, त्या दिवशी तुम्ही ही सेवा अशा पद्धतीने सांगितल्याप्रमाणे करू शकणार आहात आणि देवघरात स्थापित करू शकणार आहात. किंवा तुमच्या सांगितल्याप्रमाणे ऑफिस, बुटीक, पार्लर जे काही तुमचं असेल, हॉटेल वगैरे, तिथल्या तिजोरीच्या गल्ल्यामध्ये तुम्ही सुद्धा किंवा जिथे देव्हारा वगैरे असेल, फोटो वगैरे, तिथे जरी स्थापित केलं तरी सुद्धा चालणार आहे. अतिशय प्रभावी सेवा आहे. माझ्या पण देवघरामध्ये स्थापित होती म्हणून म्हटलं तुम्हाला पण सांगावी आणि तुम्ही सुद्धा ही सेवा करून तुमच्या घरामध्ये ठेवावी. आता कोणी कोणी छोटीशी प्लेट घेऊन पोटली न बांधता कोणी कोणी छोटीशी प्लेट घेऊन तांदूळ ठेवून त्यावर कवड्या ठेवतं आणि त्याला रोज त्यांची पंचोपचार पूजा करतं. तर तुम्हाला तसं ठेवा, तुम्ही तसं पण ठेवू शकता. जर पोटली करून ठेवलं तर अतिशय उत्तम. आपल्या केंद्रात सांगितले त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगते आहे. तर असं करायचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस तुम्ही या कवड्या मंगळवारी किंवा शुक्रवारी ओपन करताल, धुताल, तर त्या फक्त हळदीचा लेप करून परत ठेवायचे नाही. त्याच्यावरती एकदा का होईना 16 वेळेस श्रीसूक्तम नक्कीच पठण करावं. 16 वेळेस करायला शक्य नसेल तर एक वेळेस का होईना, जे मी आता तुम्हाला सेवा सांगितल्या प्रत्येक मंत्राची एक एक जरी तुम्ही समजा फक्त श्रीसूक्तम एक वेळेस फलश्रुती सकट आणि बाकीचे 16 वेळेस जरी मंत्र म्हटले याच्यावरती प्रत्येक मंगळवार किंवा शुक्रवारी तरी सुद्धा चालणार आहे, काही हरकत नाही. आता हे अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा अतिउच्च कोटीची आहे आणि खरंच सांगते खूप छान असे अनुभव सुद्धा या सेवेचे येतात, तोडग्याचे येतात. तुम्ही सुद्धा करून बघा. आणि ज्यांच्या कवड्या तुम्हाला सांगितलं की ज्या खराब झाल्या आहेत, ज्यांना नवीन स्थापित करायच्या आहेत आणि जुन्या कवड्या पाण्यात प्रवाहित करून द्यायच्या आहेत आणि वर्षभर आता समजा गुढीपाडव्यालाही स्थापित केलं तर पुढच्या गुढीपाडव्यापर्यंत नक्कीच याची सेवा वेळोवेळी करत चला. अनुभूती येणार म्हणजे येणार, हे शाश्वत सत्य आहे. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ तेच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि शंका असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. नक्कीच त्याचं तुम्ही उत्तर द्यायचा नक्कीच त्याचा प्रयत्न करेन. तर अशा प्रकारे व्हिडिओ तेच थांबवते. श्री स्वामी समर्थ.